आंखों में कई ख्वाब बाकी है, दिल में कई हसरतें बाकी है, मैं कैसे थक जाऊं, अभी कई मंजिलें बाकी है, विकासाचे अनेक टप्पे अजून गाठायचे. पुढच्या वेळेस दारच बंद करणार आहे. जर 9:30चं टायमिंग असेल ना, 9:30 वाजल्यावर दार बंद. अरे बा आता कुणाकुणाची नाव घेऊ, तिच्या आयला मी काही नावं घ्यायला आलोय. बायकोचं नाव कधी घेतलं नाही तर आता कुणाकुणाची नावं घ्यायला लावतोय. मी काय उखाणा घ्यायला आलो काय इथं. आणि माझ्या पुरुष मंडळींना सांगायचंय, तरुणांना सांगायचंय की सोनं आपल्या मातेच्या, आपल्या पत्नीच्या, आपल्या बहिणीच्या, लाडक्या मुलीच्या अंगावर शोभून दिसतं. पुरुषांच्या अंगावर सोनं शोभून दिसत नाही. त्याच्यावर त्या भानगडीत काही पडू नका. उगीच आपण त्या बैलाला एखादी साखळी घालतो तशा प्रकारच्या साखळ्या सोन्याच्या घालतात आणि येतात समोर. कोण चुकतंय? कोणी मोठ्या बापाचा चुकला तरी त्याला शासन केल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही. अजिबात कुणाचे लाड केले जाणार नाही. कुणी आका असू नाही तर फाका असू, आम्हाला काही घेणं देणं नाही. हे चालणार नाही. आय लव्ह यू टू. हे सगळं ऐकलं ना, कुठनं या पुण्याचा पालकमंत्री झालो असं वाटायला लागलं. जे ते उठतंय ते मला उपदेशच करायला लागतंय. सगळा मागता मीच घेतलेला आहे. ह्यांनी नुसतं उपदेश करायचा आहे. मगाशी बोलत असताना काहींनी सांगितलं किंवा दादा गावकीकडे लक्ष आहे, भावकीकडे पण लक्ष द्या. भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास. जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली. पोस्टल बॅलेट मध्ये आलाय आपण. डॉक्टर मी बारकाईने बघत असतो. मागाशी पण मला म्हणलं नाही दादा तुम्हाला घाई आहे मला माहिती आहे, पण तो माझ्या आई वडिलांचा सत्कार करायचा. मला वाटलं डॉक्टर आता सत्कार करताना छानशी शॉल, छानसं काहीतरी आणखी. ते टॉवेल असतो ना तो मोठा असतो. तुम्ही दाखवतील टॉवेल देखील आपण अंग पुसतो तो मोठा असतो. म्हणलं दवाखान्यात कुठं काटकसर झाली नाही. सगळीकडं काही प्रत्येक गोष्टी केल्या, परंतु वडिलांना शॉल टाकताना फार डॉक्टर काटकसर केली. ही वागणं बरं नव्हं. त्यांना तशी वेळ येऊन देऊ नका. तुम्ही शाळं बना आणि इथलं हे सगळं बंद करा. तुम्ही तुमची विक्री करता विक्री करा. ज्याला घ्यायचं तो घेईल आणि त्याच्या घरात काय पीत बसायचं पीत बसेल नियमानी. तर पुन्हा दाखवते अजित पवार म्हणले पीत. मला एक फोटो काढायचा. संदीप म्हणजे आपला संदीप माझा भाऊ खासदार 91ला असू दे फोटो मला माझे भाचे मी 75 वर्षाचे. आता इथे मला हे खासदार केलं असं झालं, आमदार केलं असं झालं. तुम्ही अगदीच तसं काही सांगू नका. शेवटी सगळे आपलेच मतदार आहेत. हे काय झालं, एका बाजूला आदरणीय पवारचं, एका बाजूला अजित पवार. बारामतीकरांच्या पुढे प्रश्न निर्माण राहणारच ना. मित्रांनो, माझ्याकडे अधिकारी एखादा घेतला तर 3 वर्ष तो कलेक्टर टिकतो, 3 वर्ष तो सीईओ टिकतो, जिल्हा परिषदेचा सीईओ पण आणि नगरपालिकेचा चीफ ऑफिसर पण. घेताना चांगले अधिकारी, टाळी एका हाताने वाजत नाही. नाही काय झालं, 2 दादा म्हणाले. ते 2 दादा म्हणल्यानंतर चंद्रकांत दादांना अजून आमचे पुणेकर मुख्यमंत्री मध्ये कोल्हापूरचे समजतात. ते पुण्याचे वाटतच नाही. ही सगळे काय अडचण आहे. त्याच्यात जरा तुम्ही लक्ष घाला हो देवेंद्रजी. तुम्ही सगळीकडे लक्ष घालता, इथंच लक्ष घालत नाही. माझ्या आधी ते पालकमंत्री होते.